मालिकेचा आजचा भाग बघून आपल्याला समजलं आहे की आता मालिकेत एक ट्विस्ट आलेला आहे. तो म्हणजे पूजा जयकांतसोबत लग्न करणार आहे. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीलाच आपण बघत आहोत, दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, नवरा म्हणून मी तुझ्याकडनं फार काही अपेक्षा ठेवत नाही, पण तुझ्या निर्णयांना, तुझ्या मतांना मी कायम सपोर्ट करेन. फक्त कृष्णा, ही मतं तुझी स्वतःची असायला पाहिजेत, अशी कोणाच्या तरी बोलण्यावरून घेण्यात आलेली नसावी. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, आधीच या घरातून तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या पूजाचं ऐकून तूसुद्धा हे घर सोडून निघून गेलती. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आता हा विषय बाजूला ठेवा आणि तुम्ही जेवून घ्या पटकन. थांबा, मी तुम्हाला भरवते. कृष्णा आता दुष्यंतला म्हणते, नाही दुष्यंत सरकार, तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतः जेवा, मी तुमची माफी मागते. आता कृष्णा उठाबशा काढते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, अगं हे काय करतेस, प्लीज असं काही करू नको. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मला माहीत आहे की मी जेवलो नाही तर तूसुद्धा जेवणार नाहीस. दुष्यंत आता कृष्णाला स्वतःच्या हाताने भरवतो आणि कृष्णा पण दुष्यंतला भरवते. दोघेही एकमेकांकडे बघत जेवत असतात. इकडे आता दलपतराव बाळजाबाईला इलेक्शनच्या बॅनरचे सॅम्पल दाखवत असतात. बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, या इलेक्शनमुळं तर कृष्णा आपल्या घरात घुसली आणि म्हणून हे इलेक्शन लांबलं, अपशकुनी कुठली. बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, प्रचार एकदम जोरात झाला पाहिजे. आता दलपतराव तिथून निघून जातात आणि कृष्णा येते. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, ओ सासूबाई, जेवला नाही तुम्ही? अहो, असं अन्नावर राग काढू नका ओ, चला चला. बाळजाबाई म्हणते, ओ सुनबाई, तुम्हाला कोण म्हणलं मी अन्नावर राग काढलाय म्हणून? उलट आज मी पोटभर जेवणार आहे आणि ते बी मिटक्या मारून. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, तुला तोंडावर पाडून आज मला लय आनंद झाला आहे. कृष्णा म्हणते, अहो सासूबाई, हो आनंद नाही, हा तर राक्षसी आनंद आहे. कारण तुम्ही खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं मारपीट करून, दमदाटी करून मिळवलेला हो आनंद आहे. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, तुला आता कळलं नवं, मी तुझ्यापेक्षा 10 पावलं पुढं चालते. दुष्यंतसमोर मला खोटं ठरवायला निघाली होती ना, स्वतःच तोंडावर आपटलीस. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, दुष्यंतचा फक्त माझ्यावरच विश्वास आहे. कृष्णा म्हणते, आता हा विश्वास जास्त दिवस टिकणार नाही. असं म्हणून कृष्णा तिथून निघून जाते. बाळजाबाई विचार करते, कृष्णेमधून हा एवढा आत्मविश्वास कुठून आला? नक्की काय करणार आहे ही पोर आता? इकडे आता पूजाला झोप लागत नसते. दुष्यंतने तिचा अपमान केल्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं. आता पूजा उठून बाहेर येते आणि समोर बघते तर तिथे जयकांत आलेला असतो. जयकांत त्याच्या गाडीवर आडवा झोपलेला असतो. पूजा म्हणते, ए, तू इथं काय करतोयस? जयकांत म्हणतो, काय करायला आहे म्हणजे? अहो, तुम्हासनी रांगणे पाटलांची श्रीमंती पाहिजे ना. जयकांत म्हणतो, मी दुष्यंत नसलो म्हणून काय झालं? माझ्या बी नावासमोर रांगणे पाटीलच आहे की. जयकांत पूजाला म्हणतो, तुला रांगणे पाटलांची श्रीमंती पाहिजे आणि मला तू पाहिजे. एकदम साधं सोपं गणित आहे. जयकांत म्हणतो, या जयकांत सेठ तुला राणीसारखं ठेवलं, एकदा विश्वास तर ठेवून बघ. पूजा म्हणते, विश्वास माय फूट. अरे, त्या घरात तुला कोणी विचारतं का तरी? बाळजाबाई, उठ म्हणले की तू उठतो, बस म्हणले की बसतो. दमडीची किंमत आहे का तुला त्या घरात? म्हणे राणीसारखं ठेवणार मला. जयकांत म्हणतो, पूजा मॅडम, बरोबर बोलला तुम्ही, पण आता तुमचा माझ्याबद्दलचा विचार बदलल, कारण रांगणे पाटलांच्या साम्राज्याची किल्ली लवकरच माझ्या हातात येणार आहे, ते बी अतिप्रचंड वेगानं. पूजा म्हणते, जयकांत, खूप बोललास, निघ आता. जयकांत म्हणतो, एकदा विश्वास तर ठेवून बघा पूजा मॅडम. पूजा म्हणते, बरं, मी त्या दिवशी विश्वास ठेवेन ज्या दिवशी रांगणे पाटलांच्या साम्राज्याच्या किल्ल्या तुझ्या हातात येतील, तेव्हा आता निघ अतिप्रचंड वेगानं. जयकांत आता लाडात येऊन पूजाच्या गालाला हात लावत असतो. पूजा म्हणते, ए, निघ चल. जयकांत आता तिथून निघून जातो. पूजा म्हणते, या मूर्ख माणसासोबत मी लग्न करणार? नो वे. मला फक्त दुष्यंत हवा आहे, त्यासाठी मी काहीही करेन, अगदी काहीही. पूजा आता बाळजाबाईला फोन लावते आणि म्हणते, बाळजाबाई, तुम्ही मला गोड बोलून माझाच गेम केला. पूजा बाळजाबाईला भेटायला बोलवते, पण बाळजाबाई आता आडरावांसमोर बोलायला घाबरत असते, कारण आडरावांचं अगदी बारीक लक्ष असतं सगळीकडं, हे आपल्याला पण माहीत आहे. बाळजाबाई आता पूजाला म्हणते, मी उद्या सकाळी 10 वाजता इथे भेटायला. मात्र पूजाचं हे बोलणं भक्तीनं ऐकलेलं असतं. इकडे आता दुष्यंत बॉल हातात घेऊन बसलेला असतो. कृष्णा त्याला म्हणते, हे असं काय खेळताय? दुष्यंत म्हणतो, काय नाही गं, सहज बोर होत आहे म्हणून टाईमपास करतोय. कृष्णा म्हणते, ह्यात कसला आला आहे टाईमपास? थांबा, आपण एक काम करूया, आपण चांपूला खेळूया का? दुष्यंत हसतो आणि म्हणतो, काय काय म्हणालीस कृष्णा? कृष्णा म्हणते, थांबा, मी सांगते तुम्हाला, या खाली बसा. आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा खाली? कृष्णा म्हणते, होय.
दुष्यंत म्हणतो काय अरे कृष्णा ना. कृष्णा म्हणते लय मजा येते दुष्यंत सरकार. आता कृष्णा दुष्यंतच्या हातात चिंचुके देते आणि म्हणते दुष्यंत सरकार हे चिंचुके जेवढे पडतील ना तेवढी घरं आपण पुढं सरकायचं. आता दुष्यंत हसतो आणि म्हणतो ही तर लुडोची कॉपी आहे कृष्णा. लागली मला सांगायला चांपूला. कृष्णा म्हणते लुडो हे काय असतंय. दुष्यंत म्हणतो अगं तुला माहीत नाही का केवढा फेमस गेम आहे हा. मोबाईलवरती आता सगळेच खेळतात की. दुष्यंत म्हणतो लुडोसमोर तुझा हा खेळ काहीच नाही. कृष्णा म्हणते ओ बुंगाट पाहुणं, आपल्या मातीतल्या खेळाला बाहेरच्या देशातल्या खेळासमोर कमी लेखताय काय. तुमचा लुडो की बुडो या चांफुलाला बघूनच तयार केला असणार. कृष्णा आता चिंचुके टाकते तर तिचा एक चिंचुका पडतो. आता ती एक घर पुढं सरकते. आता दुष्यंतची बारी येते. आता दुष्यंत चिंचुके टाकतो तर त्याला 8 मिळतात. आता तो 8 घरं पुढं सरकतो. कृष्णा म्हणते 8 पडलं की. आता दुष्यंत परत एकदा चिंचुके टाकतो. परत एकदा 8च पडतात. आता कृष्णा म्हणते पुण्यांदा 8 कसं काय भुंगाट पाहुणं, तुम्ही काहीतरी चिटिंग करताय ना व. दुष्यंत म्हणतो अगं चिटिंग वगैरे काय नाही घेत, स्किल असतं, थांब तुम्ही सांगतो तुला. दुष्यंत कृष्णाचा हात धरतो आणि चिंचुके टाकतो. आता 8च पडतात. दुष्यंत म्हणतो कृष्णा तुमच्या गावातल्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का. तुम्ही ना सगळ्या चांगल्या गोष्टी शोधून काढता पण नंतर शहरातली लोक त्याच्यावर कमांड मिळवतात आणि तुम्ही हरता. कृष्णा म्हणते कमान कसली कमान. दुष्यंत म्हणतो अगं कमान नाही ग कमांड, म्हणजे हुकूमत प्रभुत्व, म्हणजे तुमच्यापेक्षा भारी गोष्ट आम्ही करतो. दुष्यंत म्हणतो तुम्ही शोधून काढलेल्या गोष्टी आम्ही अजून सोप्या करतो. कृष्णा म्हणते कळलं मला, म्हणून तर शहरातल्या लोकांच्या अशा ढेऱ्या पुढे आलेल्या असतात. आता भक्ती कृष्णाला फोन करते आणि सांगते की उद्या बाळजाबाई आणि पूजा भेटणार आहेत. कृष्णा म्हणते बरं ठीक आहे. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी भक्ती अंगण झाडत असते पण पूजा सावित्रीला म्हणते आई भक्तीला कुठंतरी पाठव बाळजाबाई येणार आहेत. आता सावित्री भक्तीला म्हणते त्या तारावहिनींकडनं माझं 500 रुपये घेऊन ये. भक्ती म्हणते कसलं 500 रुपये. सावित्री म्हणते अगं म्या उसनं दिलं होतं. भक्ती जात नसते पण सावित्री तिला आग्रह करून लावते. आता भक्ती वाटेत जात असताना विचार करते या आईला काय वाटतं, मला काय कळत नाही का, बाळजाबाई येणार आहेत म्हणून मला घराबाहेर काढलं ना. भक्ती म्हणते आता कृष्णा वेळेत पोचली म्हणजे झालं. एवढ्यात आता कृष्णा तिथे येते आणि भक्तीला साईडला ओढते. भक्ती म्हणते कृष्णे तुला एकटीलाच जावं लागणार आहे कारण आईनं मला घराबाहेर काढले. कृष्णा म्हणते भावा तू काळजी करू नको म्या जातो. आता दुष्यंतने कृष्णाला फोन केलेला असतो. कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार बोला. दुष्यंत म्हणतो बोला काय बोला, आहेस कुठं तू. कृष्णा म्हणते अहो एक काम होतं म्हणून मी बाहेर आले. दुष्यंत म्हणतो कसलं काम, मग मला सांगायचं ना, मी पण आलो असतो तुझ्यासोबत, एकटी कशाला गेलीस. कृष्णा म्हणते कामच तसं होतं हो म्हणून मी आलो. दुष्यंत म्हणतो कृष्णा तुला किती वेळा सांगितलंय मी एकटी घराबाहेर पडू नकोस, विसरलीस का. कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार मी येतच आहे आता घराकडं, तुम्ही घरी आल्यावर मला काय बोलायचं ते बोला. असं म्हणून कृष्णा फोन ठेवून देते. दुष्यंत म्हणतो अरे डायरेक्ट फोनच कट केला, कसली मुलगी आहे ही. उद्याच्या भागात आपण बघणार आहे कृष्णाने बाळजाबाई आणि पूजाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि ती तिथून पळालेली असते. आता बाळजाबाईचं गुंड कृष्णाला पकडतात आणि तिच्याकडून पर्स खेचून निघून जातात. आता ती पर्स बाळजाबाईला देतात. बाळजाबाई पर्स बघते तर पर्समध्ये मोबाईल नसतो. आता बाळजाबाई खूप घाबरते. बाळजाबाई विचार करते जर कृष्णेनं दुष्यंतला जर मोबाईल दाखवला तर माझं काय खरं नाही.